हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा टेस्टी खा। अमित शहांपाठोपाठ खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। तटकरेंच्या राजकीय भेटीमुळे चर्चांना उधाण। चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेची फेर चौकशी रखडली। महापौर रितू तावडेंचा चौकशीचा फेर आदेश फाईलमध्येच। मुंबई महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांकडून स्कॉर्पिओ ऐवजी इनोव्हा क्रिस्टाची मागणी। काही महिन्यांपूर्वीच नव्या स्कॉर्पिओची खरेदी, मात्र त्याच पदाधिकाऱ्यांसाठी पुन्हा नव्या वाहनांचा प्रस्ताव आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबई आणि महानगरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नागपुरात मुसळधार पावसानंतर अनेक भागात पाणी भरलं। सोमलवार शाळेच्या मैदानात पाणी, विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका, तर शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर। खोपोलीतल्या झेनित धबधब्यावर अडकलेल्या 70हून अधिक पर्यटकांची सुटका। मुसळधार पावसानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अडकले होते पर्यटक। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, ठिकठिकाणी भूस्खलन। टॉन्स नदीवरील पूल कोसळला, वाहतूक ठप्प। आणि देशासह राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह। शिर्डी, अक्कलकोट आणि शेगावात भाविकांची मांदियाळी। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान राजकीय भेटीगाठींना आता वेग आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी अमित शहा यांच्या भेटीनंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। याआधी सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली होती। दरम्यान शरद पवारांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानं या बैठकांना राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मात्र राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। मात्र तटकरे मोदी भेटीनं आता चर्चा वाढू लागलेल्या आहेत। देशातल्या जेनझींचा विश्वास जिंकायचा असेल तर कॅमेरा अँगल नाही तर मनाचा अँगल बदलावा लागेल, असं म्हणत प्रियंका गांधींनी मिश्किल टिप्पणी केली आहे। जेनझींना आवाहन करणाऱ्या मोदींच्या व्हिडिओवरून प्रियंका गांधींनी हा टोला लगावलाय। त्यानंतर लोकसभेत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं। आप जेनजी का भरोसा वापस जीतना चाहते हैं तो नए नए एंगल से, अपने फोन से नए नए वीडियो बनाने से नहीं होगा। प्रधानमंत्री जी को कैमरे का एंगल नहीं, दिल का एंगल बदलना पड़ेगा। ये जनरेशन जागरूक है, समझता है, झूठ पहचानने की उसकी अपार क्षमता है। इनका दिल और दिमाग जीतने के लिए आपको सच्चाई पर उतरना पड़ेगा। दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य झाल्याचं म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। तो यहाँ पर जो रील बनाए प्राइम मिनिस्टर महोदय के विरोध में, यहाँ पर गालियां दी उनको, उनके मां के ऊपर गालियां दी, सीआरपीएफ को गाली दी, सेना को गाली दी, पुलिस को गाली दी। अगर डिक्टेटरशिप नहीं होती यहाँ पर तो ये गाली देने की हिम्मत कोई करता नहीं। आज यहाँ पर जो है डेमोक्रेसी है, इसलिए हमने स्टूडेंट के साथ बात की, स्टूडेंट्स को बुलाया, उनके बारे में उनको क्या चाहिए ये सुना, और आज तो उनके ऊपर के मुकदमे भी हमने वापस ले लिए। इसे डेमोक्रेसी कहते हैं। डेमोक्रेसी को कुचलने का काम जो है इमरजेंसी के वक्त हुआ। तो इसलिए मैं आज यहाँ पर इस बिल का पूरी ताकत के साथ समर्थन करता हूँ। नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई केलेली आहे। या प्रकरणात 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणं आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आलेले आहेत।
आरोपपत्रात 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश आहे. सीबीआयच्या दाव्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी उघड झाली असून पुढील तपास सुरू आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणी आत्मसमर्पण केलेल्या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सोनूकुमार किशनलाल दिवाकर याला भिवंडी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. दिवाकरवर टीईटी प्रकरणातील इतर आरोपींसोबत संबंध नसल्याचा आणि त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान आरोपीनं 2018 मध्ये महिम पत्रण छपाई कारखान्यातून काम सोडल्याचं तसंच आरोपींचा आणि सोनूकुमार दिवाकर याचा काहीही संबंध नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय. त्याच्यावर यांचा मित्र असण्याचा, सीसीटीव्हीमध्ये दिसण्याचा, यांचे काही कॉल डिटेल्स वगैरे निघण्याचा आणि यांच्याबरोबर काही ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन काही झालंय का ह्या पेपरच्या संदर्भात, हा ठपका मेहरबान न्यायालयात त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. आणि आम्ही त्याच्या संदर्भात मेहरबान न्यायालयाला हे पटवून दिलेलं आहे का हा फक्त त्यांचा मित्र होता, 2018ला त्यांच्याकडे काम करत होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या महिम पत्रम कंपनीमधून राजीनामा दिलेला आहे. त्या ठिकाणाहून त्यांनी एक्झिट केलेला आहे. त्याच्यामुळे 2018 पासून ते आजपर्यंत त्याचा यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. पोलिसांकडून जर विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा अभिजित दिपकेंनी सरकारला दिलाय. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलेली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास कॉक्रोच जनता पार्टी लवकरच शांततापूर्ण आंदोलनातून उत्तर देईल. सरकारनं विद्यार्थ्यांना टार्गेट करणं थांबवावं असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. भाजप खासदार कंगना रनौत जेनझी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलकांवर चांगलेच भडकलेत. त्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार जेनझीच्या निशाण्यावर आलं होतं. आंदोलक विद्यार्थ्यांनी रील्सच्या माध्यमातून सरकारवर टीका केली. विविध पोस्टर्स घेऊन विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जंतर मंतर आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर पोस्ट आणि रील्सचा महापूर आला होता. तसंच जेनझीनं सत्ताधारी नेत्यांना सोशल मीडियावर सवाल करत हैराण केले. त्यात खासदार कंगना रनौत देखील जेनझींच्या रडारवर आलेल्या आहेत. त्यावरून कंगना यांनी संताप व्यक्त केलाय. तसंच जंतर मंतरवर खरंच विद्यार्थी होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान कंगना यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात. ज्या महिला खरंच स्वतंत्र असतात त्या बंडखोर निर्णय घेतात, त्या रोखठोक विचार मांडतात, करिअरचे वेगळे मार्ग निवडतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, त्यांना पालकांच्या मदतीची गरज भासत नाही. जर तुम्ही कोणत्याही जबाबदारीशिवाय जीवन जगत असाल तर तुम्ही केवळ एक वाया गेलेली व्यक्ती आहात. त्या ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांशी शरीर संबंध ठेवण्यावर गर्व करतात. आपल्या पालकांच्या कमाईवर निर्लज्जपणे जीवन जगतात. एका छोट्या गोष्टीची तुम्हाला आठवण करून देते. स्वतंत्र जीवन कमाईतून मिळवावं लागतं. जर तुम्ही कोणत्याही जबाबदारीशिवाय स्वतंत्र जगत असाल तर तुम्ही वाया गेलेली व्यक्ती असून तुम्ही गटार छाप आहात, असं कंगना रनौत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है. आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की. और हमें ये अब ट्रोल करे चाहे कुछ भी करे, 16 ईयर ओल्ड से जो है हम अपना करियर बना रहे हैं. माता पिता पर कभी बोझ बनकर नहीं रहे. जिनके माता पिता बहुत ही कंजर्वेटिव है, हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है. उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी भाषा में बात कर रही हैं. समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा? क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे? जेन जी में या जेन अल्फा में या कोई भी यंगर जनरेशन में उनको सीरियसली कोई लेता है या उनकी बात सुनता है? वो पॉलिटिशियन है, नेता बन गई है. उनके तो कुछ वीडियोस भी थे जहाँ पे वो हिमाचल में जब अपने सीट में उन्होंने विजिट किया था तो उन्होंने बोला था कि मैंने सोचा था कि थोड़ा बहुत ही काम करना पड़ेगा, यहाँ पे तो इतना ज़्यादा काम करना पड़ता है एमपी बन के.
तो ये उनका सीरियसनेस दिखाता है। वो हमें अनसीरियस जनरेशन बोल रही है, लेकिन उनका सीरियसनेस उन्होंने ही खुद को एक्सपोज कर दिया था। मैंने देखा है उनका बयान और मुझे अफसोस हो रहा है, क्योंकि जिस तरीके से वो बॉलीवुड माफिया के खिलाफ लड़ी थी, एजुकेशन और ये माफिया के, मुझे लगा कि वो बोलेंगे इसके खिलाफ भी, बिकॉज हैट्स ऑफ टू हर, जिस प्रेरणा और साहस के साथ उन्होंने बॉलीवुड माफिया के खिलाफ बोला था। मुझे बिल्कुल, मैं वेट ही कर रही थी कि प्लीज़ ये कुछ बोले, बट अगर वो किसी, मैं जानती हूँ कुछ बच्चे हैं ऐसे जिन्होंने अपने एनर्जी में आके गलत गालियाँ दी हैं, गंदे बयान किए हैं, बट वो बच्चे हैं। अगेन हम फ्रस्ट्रेटेड है सिस्टम से।